काही अनुभव घडतात, त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही. नुकतंच आम्ही भिवंडीमध्ये घर घेतलं होतं. त्या घरामध्ये मी, माझी आई, माझे बाबा आणि माझी लहानी बहीण नवीन घरामध्ये राहायला आलो होतो. घर जुनं होतं, थोड्याशा झाडाझुडपाच्या आत लपलेलं. शेजारी फारसे नव्हते. मुख्य रस्त्यावर होतं आणि बाजारभावाच्या निम्म्या किमतीत मिळालं. म्हणून बाबाने फारसा विचार न करता ते विकत घेतलं. मी घर पहिल्यांदा पाहिलं तर मला जरा विचित्रच वाटलं. फार शांत. येऊन 3 दिवस झाले. आई बाबा एका नातलगाच्या निधनामुळे तातडीने गावी जावं लागलं. बहीण लहान होती, तिलाही सोबत घेऊन गेले. मी घरी एकटाच राहिलो. त्या दिवशी शनिवार होता आणि त्यात अमावास्या. आई तशी जाताना म्हणाली होती की रात्रभर जागा राहू नकोस, जेवण करून लवकर झोप. पण मला ते नेहमीसारखंच वाटलं. उलट मी खुश होतो. संधी होती. एकटा घरात, अमावास्येची रात्र, आणि मला भूताच्या गोष्टीचं प्रचंड वेड. आणि मी ठरवलं एखादा हॉरर सिनेमा बघायचा. तसे 12:10 झाले होते. मी हॉलच्या अर्धवट मिटलेल्या खिडकीजवळ बसलो होतो. बाहेर झाडं हळूहळू डोलत होती. टीव्हीवरती भयानक सीन सुरू होता. एकाच्या पाठीमागून सावळी सरकत होती आणि तेव्हाच अचानक लाईट गेली. एका क्षणात डोळ्यासमोर अंधार पसरला. मोबाईलच्या फ्लॅशलाईटचं बटन दाबलं, पण बॅटरी फक्त 10%. त्यामुळं फ्लॅशलाईट सुरूच झाला नाही. मी खिडकी उघडली. बाजूच्या घरासमोर असलेल्या लाईटीचा प्रकाश होता. कदाचित त्यांच्याकडे इन्व्हर्टर असावे. त्या प्रकाशासोबत झाडाची सावली आत शिरली. न कळत माझं लक्ष बाहेर गेलं. कुणीतरी त्या झाडाखाली उभ्या असल्यासारखं वाटलं. मी झटकन खिडकी बंद केली आणि आत आलो. रात्री 1:05. मी मोबाईल हातात घेऊन हॉलच्या गादीवर झोपलो. यूट्यूब स्क्रोल करत होतो. तेव्हाच एक स्पष्ट आवाज आला. मी झटकन उठलो आणि आवाजाचा कानोसा घेऊ लागलो. पैजानाचा आवाज. आवाज अगदी स्पष्ट येत होता. हा माझा भास नव्हता, कारण की मी पूर्ण जागा होतो. अगदी शुद्धीत. हा आवाज बेडरूममधून येतो हे कळल्यावर मात्र माझं अंग शहारलं. हिम्मत करून मी बेडरूम जवळ गेलो. गडद अंधार होता.
मोबाईलच्या स्क्रीनच्या उजेडात पाहिलं. आईने खिडकीजवळ टांगलेलं वेंचाई हळूहळू हलत होता, पण बाहेर तर वाराच नव्हता. त्यात खिडकी बंद होती. मग हळूच माझ्या मागे कुणीतरी सावकाशपणे श्वास घेण्याचा आवाज आला. मी झटकनी मागे वळून पाहिलं, पण काहीच नव्हतं. मी हॉलमध्ये परत आलो आणि अचानक लक्ष पंख्याकडे गेलं. कोणीतरी लटकलेलं होतं. काळ्या केसांनी झाकलेलं डोकं, लटकलेले पाय हालत होते, जणू नुकताच गळफास घेतला गेला आहे. तो भयाण प्रकार पाहून मी भीतीने थरथरू लागलो. काही कळायच्या आत ती आकृती माझ्या डोळ्यात देखत अदृश्य झाली. मी मनात विचार केला, हे सर्व भास आहे, त्या सिनेमेचा साईड इफेक्ट आहे. मी स्वतःला समजावत म्हणत होतो, पण आतमध्ये काहीतरी आहे हे सतत जाणवत होतं. रात्री 2:05 मी परत झोपायचा प्रयत्न करू लागलो, पण गादीवर झोपल्यावर असं वाटलं माझ्या शेजारी कोणीतरी झोपलं आहे. मी झोपायचा प्रयत्न करू लागलो, पण गादीवर पडल्यावर असे वाटले की माझ्या शेजारी कोणीतरी झोपलेलं आहे. शरीराच्या वजनाने गादी थोडी खाली गेलेली वाटली. त्यात गरम श्वासाचा उबदार स्पंदन. मी डोळे घट्ट मिटून घेतले, पण तेव्हाच कोणीतरी गालावर केस फिरवल्यासारखं वाटलं. मी झटकन डोळे उघडले आणि माझ्या छातीवर एक बाई बसली होती. केस चेहऱ्यावर पसरले होते, चेहरा पांढरट मातीसारखा, आणि डोळे लाल भडक. ते माझ्या डोळ्यात पाहत होती. माझं शरीर हालत नव्हता आणि माझा आवाजही निघत नव्हता. घशात काहीतरी अडकल्यावानी वाटू लागलं. हातही हलवता येत नव्हते आणि पाय जणू बांधून ठेवल्यासारखे वाटत होते. ती झुकली आणि तिचा चेहरा माझ्या जवळ आणत म्हणाली, माझ्या घरातून निघून जा. मी ओरडलो, पण आवाज बाहेर पडला नाही. ते शब्द माझ्या कानात नव्हे, थेट मेंदूत घुमत होते. काही क्षणांनी तिचा चेहरा अगदी माझ्या जवळ आला. मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि पुढच्या एक क्षणाला अंधार पसरला. मी बेशुद्ध झालो. किती वेळ गेला माहीत नाही. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा काहीतरी वेगळंच होतं. माझ्या आजूबाजूला पोलीस, डॉक्टर आणि शेजारचे लोक उभा होते. वातावरणात विचित्र कुजबूज होती. कोणीतरी जोरात रडत होतं. बहुतेक आईचा आवाज होता तो. मी हॉलमध्ये गेलो. लोकांची गर्दी होती. माझ्या आईला धरून कोणीतरी उभा होतं. तीच बाई
हो, तीच बाई होती ती. अगदी शांत उभी होती आईच्या पाठीमागे. पण तिच्या चेहऱ्यावर एक भयंकर हसू होतं. डोळे सरळ माझ्यावरच रोखलेले. मी मागे सरकलो आणि हे काय सुरू आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. वी आर रिअली सॉरी. डॉक्टरचं वाक्य ऐकताच सगळ्यांचे डोळे माझ्याकडे वळाले. पण काहीतरी विचित्र होतं. कुणीच माझ्याकडे बघत नव्हतं. सगळी लोक दुसरीकडेच पाहत होती. मी वळून पाहिलं तर माझं शरीर गादीवर निश्चित पडलेलं दिसलं. डोळे मिटलेली, चेहरा शांत. मी तोंड उघडायचा प्रयत्न केला पण आवाज नव्हता. मी धावत जाऊन माझ्या आईच्या समोर उभा राहिलो. आई, आई, मी इथंच आहे. पण ती फक्त दाय मुकलून रडत होती. तेव्हा मला समजलं मी ह्या जगातून कायमचा निघून गेलो. आपण जर का आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जे की तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल.